लक्ष्मी दिसायला सुंदर आणि गरीब मुलगी होती. तिचे लग्न तिच्या बाबांनी ठाण्यामध्ये राहणाऱ्या विक्रम सोबत लावून दिलं होतं. विक्रम हा ठाण्यामध्ये एका मराठी शाळेवर शिक्षक होता. सोबतच तेथील जवळच्या एका दुसऱ्या शाळेवर लक्ष्मी पण शिक्षिका होती. लक्ष्मीचं नवीन लग्न झाल्या तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागायची. तिला आपल्या मुलीप्रमाणे समजायची. पण जसजसे दिवस जायला लागले तसतसं सासू लक्ष्मीला जास्त त्रास द्यायला लागली. एके दिवशी सकाळी सर्व लोकांचा नाश्ता झाला आणि घरातील जे लोक कामावर जाणार होती ती निघून गेली. लक्ष्मी घरचे काम आवरूनच शाळेमध्ये मुलांना शिकवायला जायची. त्यामुळे ती आपल्या घराच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात सासू तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली, लक्ष्मी, आज तू शाळेवर जाऊ नकोस, सुट्टी घे. आज माझी मुलगी आणि तिचा नवरा येणार आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, आज मी सुट्टी घेऊ शकत नाही, कारण मुलांचे वार्षिक पेपर चालू आहेत आणि त्यासाठी मला शाळेत जाणं गरजेचं आहे. तेव्हा तिची सासू तिच्यावर रागवली आणि तिला म्हणाली, तुझी शाळा तर रोजच चालली आहे, पण आज माझी मुलगी आणि माझा जावई येणार आहे, तर त्यांचा पाहुणचार कोण करणार? लक्ष्मी आपल्या सासूबाईंना म्हणाली, तुम्हाला विनंती करते सासूबाई, मला आता शाळेमध्ये जाऊ द्या. मुलांची परीक्षा आहे, त्यांचे नुकसान होईल आणि माझं जाणं गरजेचं आहे. लक्ष्मीच्या सासूला तिचा राग येत होता. ती तिला म्हणाली, तुझं तर हे दररोजच चालू आहे. जेव्हा पण माझं कोण पाहुणे येणार आहे तर तुझं त्याच वेळेस नेमकं शाळेमध्ये महत्त्वाचं काम असतं. तेव्हा सासू म्हणाली, तुला जायचं आहे तर जा, पण याचा संध्याकाळी परिणाम काय होईल ते फक्त ध्यानात ठेव. एक प्रकारची धमकीच तिच्या सासूने लक्ष्मीला दिली. पण लक्ष्मीला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जास्त काळजी होती, कारण त्यांची 6माही परीक्षा होती. तिला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने घराचा उंबरा ओलांडला आणि शाळेच्या दिशेकडे निघून गेली. तेव्हा पाठीमागून सासूबाई तिला म्हणाली, अजून पण विचार कर, माघारी पाय फिरव, संध्याकाळी फार विपरीत परिणाम घडेल. पण लक्ष्मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता शाळेकडे निघून गेली. दिवसभर शाळेमध्ये लक्ष्मीच्या मनात हाच विचार की संध्याकाळी गेल्यावर आता नवरा काय म्हणेल आणि घरी जाऊन मला त्यांची उठाठेव करावी लागणार, जेवण बनवावे लागणार, भरपूर काही काम करावे लागणार. लक्ष्मी जरी शाळेत होती तरी तिचं मन मात्र घरीच फिरत होतं. संध्याकाळी शाळा सुटली आणि लक्ष्मी शाळेतून घरी आली. ती घरी येताना मनातून घाबरत होती. सासू काय म्हणेल आणि नवरा काय म्हणेल? लक्ष्मीला घरी हजर राहायला शाळेतून उशीरच झाला होता. ती दरवाजापाशी पोहोचली. तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या लहान नणंदवर आणि सासूबाईवर गेलं. त्या दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात लक्ष्मीने तिच्या नणंदला पाहून स्माईल दिली, पण नणंदने लगेचच तोंड फिरवले. त्यामुळे त्यांना न काही बोलता तिच्या खोलीत ती घुसली. नंतर स्वयंपाकघरात जाऊन नंदेसाठी जेवण बनवायला सुरुवात करू लागली. इकडे बाहेर हॉलमध्ये बसून सासू आणि तिची नणंद लक्ष्मीच्या बाबतीत एकमेकींना चुगली मारत होत्या, तिची बुराई करत होत्या. सासू तिच्या मुलीला म्हणाली, तू येणार आहे म्हणून हिला सकाळी सांगितलं होतं की कामाला जाऊ नको, तरी पण ही घरी थांबली नाही बाई. नणंद पण तिच्या आईला म्हणाली, बघ की आता मी आली आहे तरी पण मला न बोलता बुरखा मारून खोलीमध्ये गेली. ती मला कधी आली म्हणून पण बोलली नाही आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. कशाचा बाई इतका घमंड आहे? नोकरी करते म्हणून काय? त्यांचं लक्ष्मीला टोमणे देणे चालूच होतं. लक्ष्मी आपलं गपचूप किचनमध्ये
काम करत होती. लक्ष्मीचं काम संपत आलं. तेवढ्यात नणंदने जाणून बुजून तिला तिच्या मुलीसाठी मुद्दामून खीर बनवायला लावली. तर लक्ष्मी तिला काही न बोलता खीर बनवू लागली. स्वयंपाक झाला तेव्हा लक्ष्मी बाहेर आली आणि तिच्या नणंदला म्हणाली, ताई, थोडंसं जेवण डायनिंग टेबलपर्यंत आणायला मला मदत करता का? तेवढ्यात सासू म्हणाली, माझी मुलगी मला भेटायला आली आहे, तुला कामात मदत करायला नाही. आणि असेही ही पाहुणी आहे, तिला काम सांगायला तुला लाज नाही का वाटत? तेव्हा लक्ष्मी बाहेर दरवाजात येऊन म्हणाली, सासूबाई, मी त्यांना काम करायला सांगत नाही. मी फक्त हे बनवलेले जेवण डायनिंग टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत आहे. तेवढ्यात सासू आपल्या मुलीकडे बघून म्हणाली, बघितल्यास का हिचा नखरा? आज ही तुला जेवण डायनिंग टेबलवरून आणाय सांगते, परत जेवण झाल्यावर भांडी धुवायला सांगेल. तेवढ्यात तिची नणंद आपल्या आईला म्हणते, आई, तू दादाला का सांगत नाही या गोष्टी की वहिनी अशी करते घरात म्हणून? एकतर मी किती दिवसातून आली तुझ्यापाशी, 15 दिवसातून आज आली. मी महिन्यातून फक्त तुझ्याकडे 2च चक्रा मारते आणि त्यात पण मला ही वहिनी मला काम सांगते. तू दादाकडे तक्रार कर बर तिची. आता मात्र सासूला खूप राग आला. तिने मुलगा विक्रमला लक्ष्मीबद्दल तक्रार केली. विक्रमने पण खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेतलंच नाही. त्याला पण आपल्या बायकोचं आपल्या बहिणीसोबत असं वागणं आवडलं नाही. तो लक्ष्मीला म्हणाला की जनाची नाही तर थोडीफार मनाची लाज ठेव. माझी बहीण काय सारखी येते का माझ्या दारी? ती फक्त महिन्यातून 2दाच येते आणि त्यात पण तू तिला काम सांगते. लक्ष्मीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मी काम नव्हती सांगत, मी फक्त बनवलेले जेवण डायनिंग हॉलमध्ये टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत होते. ते पण त्या नाही म्हणल्या असत्या तर मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नसती. पण मध्ये सासूबाईचं टोमणे देणे सुरू झाले. ही बाई आता फिरवाफिरवी करत आहे. विक्रम लक्ष्मीला म्हणाला, लक्ष्मी, तुझी जीभ आज लय चुरूचुरू चालायला लागली आहे. जरा तुला एकदा हाताखालून काढावंच लागेल. आता मात्र लक्ष्मीला पण आपल्या नवऱ्याचा राग आला. ती त्याला म्हणाली, मी दिवसभर काय झोपा काढत नव्हती. मी पण दिवसभर शाळेत मुलांना शिकून आली आहे. संध्याकाळी आले की काम सुरू झालं ते रात्री झोपेपर्यंत माझं काम चालू असतं. सकाळी पण उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत कामच असतं. आणि तुम्ही तर सकाळी आरामशीर उठता आणि नाश्ता करून शाळेवर जाता. परत शाळेतून आल्यानंतर सासूबाई पाणी घ्या, चहा घे असं म्हणून तुमची खातिरदारी करतात. पण मला असं म्हणणार आहे का कोणी घरात? वरून काम करून पण मला तुमचं आणि सासूबाईचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तेवढ्यात सासू म्हणाली, मी सकाळी जाऊ नको म्हणलं होतं तरी पण तू गेली. जाता जाता मला म्हणाली की मी लवकर माघारी येईन आणि काम करेन. तरी पण हिने जाणून बुजून शाळेमधून माघारी येण्यासाठी उशीर केला. तर लक्ष्मी म्हणाली, मी मुद्दाम उशीर केला नाही. शाळेमध्ये अर्जंट मीटिंग होती त्यामुळे मला उशीर झाला. तरी पण मी येऊन संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर सगळ्यांचे जेवण बनवलं. मी आज दिवसभर पण काही खाल्लं नाही आणि घरी आल्यावर पण काही खाल्लं नाही, कारण मला वेळच भेटला नाही. मी इतकं काम करून पण तुम्ही जर मला मुद्दामन तू आली नाही आणि काम चुकार म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. नंतर लक्ष्मीने आपल्या नवऱ्याला समजून सांगितलं की मी जेव्हा पण तुमच्या बहिणीच्या घरी जाते, पाहुणे म्हणून घरी जाते, तर मी त्यांना त्यांच्या घरात प्रत्येक कामात त्यांना मदत करते. त्यांनी काही काम सांगितले तर खुश होऊन ते मी काम करते. जर मी एवढं काम करत असून मी जर त्यांना इथे आल्यानंतर थोडंसं काम सांगितलं तर इतका राग येतो. यावर विक्रमचे पण डोळे उघडले. तो आपल्या आईला म्हणाला, आई, जर लक्ष्मी फक्त किचनमधून जेवण आणून
डायनिंग टेबल हॉलमध्ये ठेवायला मदत मागत होती, तर काय त्याच्यात बिघडलं? आणि आई, मी घरात जेवढे पैसे कमवून आणतो तेवढे पैसे लक्ष्मी पण कमवून आणते. मी कामाहून आल्यापासून ते कामावर दुसऱ्या दिवशी सकाळी जाईपर्यंत आराम करतो, पण लक्ष्मी शाळेतून आल्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत सकाळ संध्याकाळचे काम करते आणि शाळा पण बघते. तर मग आपण पण सगळ्यांनी मिळून तिचा विचार केला पाहिजे. यानंतर सासूबाईचे डोळे उघडले आणि तिला तिची चूक कळाली. सासूबाईला चूक कळाली, पण आपली किंमत त्यांना कमी होऊन द्यायची नव्हती, कारण मी माझ्या सुनापाशी माझी हार का मानू घेऊ असा त्यांचा विचार होता. पण ह्याच गोष्टी तिने बाजूला असलेला लक्ष्मीचा नंदावा ऐकत होता. लक्ष्मीचा नंदावा पुढे येऊन म्हणाला की, सासूबाई, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. खरं काय आणि खोटं काय, चुकी कुणाची आहे? तुम्ही चुकत आहात. सासूबाई, लक्ष्मी बरोबर बोलत आहे. लक्ष्मीच्या नंदाव्याने पण लक्ष्मीला साथ दिली. तो म्हणाला, इतके पैसे कमवणारी सून जर घरात इतके सारे काम करत असेल आणि तरी पण तुम्ही तिला टोमणे देत असाल, तर तिची इज्जत करत नसाल, तर मी तुमच्या मुलीसोबत माझ्या घरी कसं वागलं पाहिजे? कारण तुमची मुलगी तर कुठे कामालाही जात नाही आणि घरातले काम पण करत नाही. मग आता तुम्हीच सांगा की मी तुमच्या मुलीला कशी वागणूक देऊ? आपल्या जावयाचे हे बोलणं ऐकून लक्ष्मीच्या सासूला झटका बसला. ती म्हणाली की, जावई बापू, चुकलं माझं, मला माफ करा. मी इथून पुढे लक्ष्मीला त्रास देणार नाही. आणि लक्ष्मीला म्हणाली की, जशी मला माझी मुलगी आहे आजपासून, तशीच तू पण माझी मुलगी आहे. इकडे तिच्या नणंदला पण तिच्या नवऱ्याची भीती वाटू लागली, कारण तो तिच्याकडं रागाने पाहू लागला. घरात भांडण तिच्यामुळेच लागत होतं. ती मान खाली घालून उभा राहिली. तिने किचनमध्ये जाऊन सगळं सामान डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. लक्ष्मी तिला काम करण्यासाठी रोखू लागली. ती म्हणाली की, सॉरी वहिनी, मी विसरूनच गेले की तुम्ही पण एक स्त्री आहात. तुम्हाला पण नोकरी आणि घर सांभाळून कंटाळा येत असेल, पण मी मात्र तुम्हाला माझी मोलकरीण आहे याप्रमाणे वागवलं. आणि तोपर्यंत तिचा नवरा म्हणाला की, आणि त्याची शिक्षा म्हणून मी तुला हे सांगत आहे की आता तू फक्त वर्षातून 2-3 वेळा माहेरी यायचं आणि ते पण कोणासोबत काही भांडण करायचं नाही. लक्ष्मीच्या नणंदकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता, त्यामुळे ती पण तिच्या नवऱ्याला हा म्हणाली. विक्रमची आई आणि बहीण विचार करू लागली की आम्ही काय करायला गेलो आणि काय झालं. जावई पुढे तिची आई पण त्याला काही सांगू शकत नव्हती. पण आता सासूला पूर्णपणे तिची चूक कळली होती. तेव्हापासून सासूबाईंनी लक्ष्मीला त्रास देणे थांबवलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.